ज्यावेळेस झालं दादांचं झालं त्यावेळेस त्या ठिकाणी मीच पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथं गेलतो. त्यामुळे फोन हा काय विसर आता परत भरून निघत नाही फोनचा. आज एक कार्यकर्ता म्हणून दादांना फोन करा. नाही, फोन नाही करू शकत दादा, फोन नाही करू शकत दादा. की दादा सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्याला त्या पद्धतीने त्यांची जी शिस्त होती, त्यांचा जो काटेकोरपणा होता किंवा त्या पद्धतीने तत्पर त्यांना त्या पद्धतीची सेवा लागायची. त्याच्यात कुठं कमी पडलं की दादा निश्चितप्रमाणे कार्यकर्ता कोण आहे, त्याच्याकडे पद कुठलं आहे, काय कुठलं, ते लगेच त्या ठिकाणी तिथं निर्वाणीचा सल्ला आणि समजून त्या ठिकाणी तिथं सांगायचं. दादा सहाचा दौरा सांगितला तरी दादा 5:45लाच निघायचं. दादा कधी कधी 5:30लाच निघायचे. गाडीचे लाईट लावून त्या ठिकाणचं काम दादांनी स्वतः त्या ठिकाणी तिथं पाहिलेलं आहे. नेतृत्वाला विजन असलं पाहिजे, कामाची आवड असली पाहिजे. सांगली मिरज कुपवाडकरांनो, मी आज मला पहिल्यापासून सवय लागलेली आहे. मी सकाळी 6ला उठून कामाला सुरुवात करतो. 22 जुलै खरं तर अजितदादांचा वाढदिवस, पण दुर्दैवानं त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर त्यासह महाराष्ट्रातल्या अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांवर आली. अजितदादांबरोबर 1-2 नव्हे तर तब्बल 36 वर्ष राजकारणात आणि समाजकारणात राहिलेले अजितदादांचे खंदे सहकारी, विश्वासू सहकारी संभाजी नाना होळकर आपल्यावर आहेत. नाना, आज खरं तर ह्या आठवणी पुन्हा पुढे येत आहेत, परंतु साधारणपणे तुमचा आणि अजितदादांची जी सुरुवात झाली सगळं ह्या विश्वासाची, नात्याची, तर ती कुठून सुरुवात झाली? मी 1989 साली FY BA या वर्गात शिकत होतो आणि आदरणीय दादांच्या हस्ते दादांनी तालुक्यामध्ये युवकांच्या शाखा वाढल्या पाहिजेत, संघटन झालं पाहिजे, त्या ठिकाणी तालुक्यामध्ये विविध सहकारी संस्था त्या निघाल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून सहकाराचं पक्षाच्या संघटनेचं जाळं तयार झालं पाहिजे. आणि म्हणून दादा संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तिथं फिरायचे. इथं गुरुवार शुक्रवार दादा बारामतीला खरेदी विक्री संघ किंवा त्या खरेदी कार्यालयामध्ये बसायचे आणि लोकांची कामं करायचे. कलेक्टर कचेरीमध्ये दादा सोमवारी पुण्यामध्ये असायचे आणि मंगळवार बुधवार मंत्रालयामध्ये दादा जायचे आणि जी काय तालुक्यातली कामं आहेत ती आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये कामं तालुक्याच्या संदर्भातली करायची आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकद उभा करायची. त्यात सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, जे कुठले विधायक कामं आहेत, सार्वजनिक कामं आहेत, सहकार क्षेत्राशी संबंधित कामं आहेत, अशी कामं करून आणायची. त्या दरम्यान 1989ला दादांच्या हस्ते माझ्या होळ या गावामध्ये मी त्यावेळचे युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी शाखा त्या ठिकाणी तिथं झाली आणि तेव्हापासून 1989 सालापासून दादांच्या सानिध्यामध्ये, संपर्कामध्ये, सहवासामध्ये आणि त्यांच्या त्या कामामुळं खऱ्या अर्थाने मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी 36 वर्ष त्या ठिकाणी आजपर्यंत काम करतोय. ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही दादांचे एकदम विश्वासू सहकारी बनालात, तर हे बनण्याची मागची ज्या घटना होत्या किंवा तो काळ होता तो कुठला होता? मी 1993ला परत विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो. संजय गांधीमध्ये मी त्यानंतर अध्यक्ष म्हणून झालो आणि मी फार अत्यंत चांगल्या प्रकारचं काम त्या संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी तिथं केलं. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. जिल्ह्याला युवकचा सरचिटणीस म्हणून काम केलं आणि त्याच्यामुळं साहजिकच दादांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी तिथं तरुण कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली आणि दादांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी तिथे दिला. परंतु 2007 साली दादांनी मला जिल्हा परिषदला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि महाराष्ट्रामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली मी 1 नंबरच्या मताने निवडून आलो. त्यांनी मला DPCचा मेंबर निवडून यायला संधी दिली, स्टँडिंगला घेतलं, जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य सभापती झालो आणि त्या माध्यमातून मला कामाची खऱ्या अर्थाने संधी त्या ठिकाणी तिथं मिळाली आणि मग मी ते काम करत 5 वर्षे माझी जिल्हा परिषदची दादांच्या नेतृत्वाखाली
फार ग्रामविकासाचं, सामाजिक संघटनेचं अशा प्रकारचं काम मी केलं. आणि खऱ्या अर्थाने दादांना ज्या पद्धतीचं काम लागतं, दादांचा जो नीटनेटकेपणा असेल, कामाच्या बाबतीत तत्परपणा असेल आणि सामान्य लोकांची तुम्ही कामं केली पाहिजे, सार्वजनिक कामं केली पाहिजेत, तो धडा त्यांनी दिला. मोठ्या प्रमाणाचा निधी आम्हाला मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये कामाला दिला आणि आम्ही त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दादांच्या त्या ह्याच्यामध्ये एक पात्र कार्यकर्ता म्हणून झेडपीचं 5 वर्ष काम करत असताना तयार झालो. दादांचा स्पष्ट वक्तेपणा किंवा परखडपणा कधी तुमच्या वाटेला आला? दादांनी फार वेळा आम्हाला, मी तर विशेषतः 2012ला, त्याच्यानंतर 13 वर्ष मी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. अनेक वेळा दादांचा स्पष्टपणा, दादांचं सोप्या शब्दात झालं. शिस्तपणा किंवा दादांचं वाईस जरी इकडं तिकडं झालं तरी दादा त्या ठिकाणी तिथले तिथं लोकांच्या मध्येच त्या ठिकाणी पाहिजे. समजून सांगायचे. समजून सांगायचे. समजून सांगण्याची पद्धत दादांची. ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते अपडेट राहायचे. पण जेवढंच दादा रागवायचे तेवढंच प्रेम करायचे. काय किस्से आहेत का? फार फार दादा काय काय घटना आहेत? अनेक तशा घटना आहेत की गेल्या 36 वर्षाच्या एवढ्या घटना आहेत की 24 तास काम करणारा कार्यकर्ता, आणि म्हणून माझी त्याच्यात ओळख आहे. आणि म्हणून दादांच्या अनेक घटना आहेत की अनेक वेळा दादांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये एकदम निर्वाणीचं हक्काने त्यामधले जे काही चुका आहेत त्या दुरुस्त करा, त्या पद्धतीने असे ही कामं करा, ती कामं करा, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणूक आलं, कुठल्या कामाच्या ह्याच्यात आलं, जे कार्यकर्ता म्हणून आपण कुठं काय कमी पडलं की दादा सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्याला त्या पद्धतीने त्यांची जी शिस्त होती, त्यांचा जो काटेकोरपणा होता किंवा त्या पद्धतीने तत्पर त्यांना त्या पद्धतीची सेवा लागायची, त्याच्यात कुठं कमी पडलं की दादा निश्चितप्रमाणे कार्यकर्ता कोण आहे, त्याच्याकडे पद कुठलं आहे, काय कुठलं, ते लगेच त्या ठिकाणी तिथं निर्वाणीचा सल्ला आणि समजून त्या ठिकाणी तिथं सांगायचं. समजून सांगायचे. पण संभाजी कुठे रे हा शब्द सारखा असायचा. हा, तेवढं असायचं की आणि किंवा एखादा कागद असेल, ग्रामविकासाचं काम असेल, ते सांगायचं. तर जिल्हा बँकेला सुद्धा आम्ही तिथं बघितलं की दादा जिल्हा बँकेचं काम त्या ठिकाणी तिथं संचालक म्हणून केलं, चेअरमन म्हणून केलं. आणि मी जिल्हा बँकेवर त्या ठिकाणी संचालक म्हणून गेल्यानंतर दादांचं शेतकऱ्यांच्या प्रती असतील, सभासदांच्या प्रती असतील, तो निर्णय, आणि एवढी आशिया खंडातली 1 नंबरची बँक कशामुळे झाली की 300 कोटीच्या ठेवीची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे फार 17-18 हजार कोटीच्या ठेवीपर्यंत कशी गेली, आणि एवढी चांगली आशिया खंडातली सहकारातली 1 नंबरची बँक, ही दादांचं धोरणं, दादांचे निर्णय, दादांचा तिथली असलेली शिस्त, दादांचा तिथला एक कसाही कुठलाही निर्णय तो 100% शेतकऱ्यांच्या बाजूचा असला पाहिजे, कामगारांच्या ह्याच्यातलं चांगल्या पद्धतीचं काम, हे आम्हाला तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सहकारामधलं दादांचं ज्ञान असलेलं ज्ञान, दादांचं भविष्यातली जी काय दूरदृष्टी होती ती त्या ठिकाणी तिथं समजून आली. संभाजी होळकरांना किती उणीव जाणवते, दादांची पोकळी किती जाणवते? नाही, दादांची पोकळी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणवते. कारण आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि त्या निमित्ताने पोकळी ही दादांची कधीच भरून निघणार नाही. परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, आदरणीय खासदार पारदत्त असतील, युवा नेते जयदादा असतील, ही पोकळी भरून काढून त्या ठिकाणी त्यांनी पण त्याच पद्धतीने दादांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या संदर्भातलं सार्वजनिक असतील, वैयक्तिक असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची कामं, आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे काही आपलं दुःख विसरून लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचं काम ही खऱ्या अर्थाने ते करतायत. आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांना खऱ्या अर्थाने दादांच्या स्मृतीला उजाळा देत त्या ठिकाणी तिथं काम करत आहोत. शनिवार रविवारचा दिवस म्हणलं की संभाजी होळकर सकाळी 6 वाजल्यापासून तयार राहणार किंवा 5:30 वाजल्यापासून तयार राहणार. आता शनिवार रविवार कसं जातोय? नाही, आता सुद्धा आम्हाला शनिवार रविवारच काय, पण आज काम करत असताना किमान 15-20 वेळा आपण बोलण्यापेक्षा जनताच त्या ठिकाणी दादांचं नाव त्या ठिकाणी तिथं काढते, आणि दादांच्या कामाची आठवण ही प्रत्येक माणसाला जनतेला आहे. परंतु अनेक वर्षापासून दादांच्या त्या सकाळच्या दौऱ्यामध्ये दादा 6चा दौरा सांगितला तरी दादा 5:45लाच निघायचं.
दादा कधी कधी 5:30लाच निघायचे. गाडीचे लाईट लावून त्या ठिकाणचं काम दादांनी स्वतः त्या ठिकाणी तिथं पाहिलेलं आहे. आणि तो दौरा 100% पुरा करायचे. अनेक कामं तिथं सुचवायचे. त्याच्यातले उणिवा काढायचे. त्याच्यातल्या दुरुस्त्या करून घ्यायचे. चांगल्या कामाचा त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी तिथं सांगायचं की हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं काम झालंय. मग पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, त्यांना कॉन्ट्रॅक्टर असेल, त्यांना त्या ठिकाणी तिथं सूचना करून ती सारखी शनिवार रविवारची नेहमीचीच आठवण त्या ठिकाणी तिथं आहे. दादांना आता फोन करायचा असेल तर काय मागाल तुम्ही दादांना किंवा कसा फोन कराल? दादांना फोन करायचा असेल तर आता काय मागायचं हा सगळ्यात महत्वाचा. लावा बरं फोन दादांना. आणि काय दादांना फोन त्या ठिकाणी लावतो. कारण काय तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस दादांचं झालं त्यावेळेस त्या ठिकाणी मीच पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथं गेलतो. त्यामुळे फोन हा काय विसर आता परत भरून निघत नाही फोनचा. आज एक कार्यकर्ता म्हणून दादांना फोन करा. नाही, फोन नाही करू शकत आता दादांना. फोन नाही करू शकत दादांना. ही पोकळी भरून काढण्यासाठी नेमकं काय योजना आहेत आणि दादांचा वारसा पुढे चालवण्यासाठी काय काय करायच्या अपेक्षा किंवा गरजा आहेत? नाही, दादांनी जे काही नीती मूल्य आम्हाला विचार दिलाय, त्यांनी जो कामाचा ठसा ह्या ठिकाणी उमटवलाय, तोच आदरणीय वहिनी दादा पारदादा ही ती पुढे नेत आहेत. आणि त्यांना आम्ही जसं दादांच्या बरोबर काम करून साथ देत होतो तशाच प्रकारे आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि तसंच पुढं खऱ्या अर्थाने नेणार आहोत. दादांचा फोन येतो असा भास होतो का? दादांचा फोन येतो असा भास होतो. अनेक म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी दादांची आठवणी होतात. त्या जनतेला सुद्धा त्या ठिकाणी आठवण आहे. एखाद्या सुखदुःखामध्ये एखाद्याच्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्या घरातलं कोण वारलेलं आहे त्याच्या सांत्वनासाठी गेल्यावर ती दादांची आठवण काढतात. एवढं स्वतःचं दुःख विसरून लोक दादांचंच त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची उजाळा त्या ठिकाणी तिथं देत आहेत. सातत्याने आठवण काढतायत. 36 वर्ष म्हणजे फार कमी नाही. 36 वर्ष म्हणजे जवळपास अर्ध आयुष्य. दादांबरोबर अर्ध आयुष्य काढलेल्या संभाजी होळकरांचं राजकीय जे सगळा प्रवास आहे त्या प्रवासातल्या त्यांच्या या आठवणी आहेत. दादांनी अनेक निर्णय घेतले. त्या अनेक निर्णयाचे संभाजी होळकर साक्षीदार आहेत आणि म्हणूनच हा आठवणींचा झरा काय केला थांबत नाही आणि डोळ्यातील पाणी देखील.